राज्यासह देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह, मंदीच्या सावटाखाली असलेला सुवर्ण बाजारही सज्ज, अलंकारांच्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण शृंखलांनी दुकानं सजली. अक्षय तृतीयेनिमित्तानं सोनं खरेदी करण्याची प्रथा, मात्र सोन्याचे भाव तेजीत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या बाजारपेठेत शुकशुकाट. देशभरात ईदचा उत्साह, मुंबईतल्या माहीम दर्ग्यात मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या शुभेच्छा. राज्यातील सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिर. लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक 5,251 रुपये दर. तुरीची आवक मर्यादित असल्यानं तुरीचे दर वाढलेलेच. हिंगणघाट बाजारात सर्वाधिक 2,880 क्विंटल आवक. तुरीला प्रति क्विंटल 8,975 रुपये दर. राज्यातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची मर्यादित आवक. पिंपळगाव वसंत बाजारात 26,500 क्विंटल आवक. कांद्याला प्रति क्विंटल 1,381 रुपये भाव. हमी भावानं गहू खरेदीत 12% वाढ. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 111 लाख टन गहू खरेदी. देशातील अन्न सुरक्षेसाठी गहू खरेदी आणखी वाढवणार. राज्यातल्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून हरभरा आवक कमी. लातूर बाजारात सर्वाधिक 10,911 क्विंटल आवक, तर मुंबईमध्ये हरभऱ्याला 6,000 रुपये दर. केळीच्या दरात मोठी घसरण. केळीची प्रति क्विंटल 900 ते 1,000 रुपयांना विक्री. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. देशातील हवामान बदलाचा आंबा पिकाला फटका. ओडिशा आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये आंब्याची नासाडी. शेतकरी आर्थिक संकटात. बेस्ट प्रशासनाचा पुन्हा एकदा डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आणण्याचा निर्णय. डिझेलवरील 150 एसी बसेससाठी बेस्ट प्रशासनानं मागवल्या निविदा. ठाण्यामधील टीएमटीच्या वातानुकूलित बसचं तिकीट दर निम्मे होणार. प्रादेशिक परिवहन विभागानं दिली मंजुरी. पुण्यामध्ये अंगणवाडीतील मुलांना दुपारी 12:30 ऐवजी 11:30 वाजताच घरी सोडणार. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे जिल्हा परिषदेचे आदेश. सोलापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेसचं हंडानाद आंदोलन. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. एकेकाळी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नव्हतं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजित पवारांना खोचक टोला. कर्नाटकसाठी राष्ट्रवादीच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. बेळगावच्या निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 100वा भाग 30 एप्रिलला प्रसारित होणार. 100व्या भागानिमित्तानं 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय. अयोध्येमध्ये बसला भीषण अपघात. 5 प्रवाशांचा मृत्यू तर 12हून अधिक जण जखमी. पूंछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 4 संशयितांना अटक. गुप्तचर यंत्रणांनी घुसखोरीचा कट उधळला. आतिक अहमद आणि अशरफ हत्येप्रकरणी 3ही आरोपींची लाई डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता. आरोपी अनेक प्रश्नांची उत्तरं देत नसल्यामुळे टेस्टची शक्यता.